खूप सारं स्वागत आहे. आता मी पिल्लांना ड्रॉप करायला चालली स्कूलमध्ये. त्यामागचं कारण असं त्यांची पिकनिक आहे आणि ते चालले जात पिकनिकला. असे हाय हर्षू तर फुल हॅप्पी आहे. तुम्हाला दाखवते गाडीमध्ये बसलाय तो, बघू शकता. तो म्हणतोय आज मला गाडी चालवायला द्या, म्हणजे क्रेटा चालवायला द्या, म्हणजे मी व्यवस्थित चालवतो. हा व्यवस्थित चालवेल का नक्की. फुल हॅप्पी आहे, दाखवते तुम्हाला. बाय गरम होतो. बाय. नको नको, गाडी किती मळली हो. बस बाळा आपल्याला. हर्षू चाल, हर्षू टोपी वर घे ना थोडीशी, तुझी दिसत नाही तोंडच, थोडीशी वर, एवढी खाली नसते घ्यायची. हर्षू कुठे चाललाय? ट्रिप. हॅप्पी का? तर काही हर्षूला ताप आहे आणि त्याला ट्रिप म्हणल्यावर थोडासा गेलाय तो, औषध पिऊन चाललाय. है ना बेबी? हाय कर ना इकडे ब्लॉग मध्ये. म्हणजे बेबीच आहे ती. मज्जा करणार, एन्जॉय करणार तू. आले वा. आणि काय वाटलं तर टीचरला सांगशील हा. हर्षू तुला काय वाटतंय ट्रिप चालली आहे तर? अय हनुमान, तुला काय वाटतंय? हर्षूला तर रात्री 2 वाजेपर्यंत झोप नव्हती. ट्रिप जाणार आहे ह्यातून. मम्मा असं झालंय सकाळ कधी होतीये, सकाळ कधी होतीये. फायनली सकाळ झाली आहे. रोज स्कूलला जाताना त्याला झोप असते डोळ्यावरती, असं पेंगत उचलून न्यावं लागतं. आज त्याला फक्त बोलले बस निघून जाईन, ओट तर आंघोळ करून डोळ्यावरची तेजी तुम्ही बघताय काहीच की झोप झोप त्याची झाली आहे कम्प्लीट. का तर त्याला जायचं आहे ट्रिपला, हो ना. बघा तुम्ही आता आजचा फेस बघा आणि उद्याचा दाखवते कसा पेंगळलेला असतो तो. एक्साइटमेंट. चलो कंटिन्यू करा, दाखवते मी हर्षू आणि दक्षूची ट्रिपची व्हॅन. व्हॅन नाही का रे, बस ना, बस आहे ना. ओके ओके. पोचेस तोपर्यंत काय आरामशी झोप मारणार. पोचेस तोपर्यंत. कशी आहे बस? कशी आहे बस? मोठी. आणि काय आहे त्यामध्ये? एअर कंडिशनर. एअर कंडिशनर आहे. बघते ना एअर कंडिशनर आहे का. छोटे छोटे आहेत. अच्छा. ते असतात ना आपल्या गाडीमध्ये छोटे, ते साईडला अशी खिडकीच्या वरची असते, नाही तर समोर लागले असते. अच्छा. स्टे ट्यून. आता मी दाखवते त्यांची बस आणि पोचतोयच आम्ही. ऑन द वे आहे. 8:30चा टाइम दिला होता, आत्ता वाजलेत 8:32. आणि थोडं जरी लेट गेलं 5-10 मिनटं लगेच टीचरचा कॉल येतो. दक्ष हर्ष अजून आले नाही आहेत. सो आता जातो, पोचतो आणि तिथे गेल्यावर दाखवते. सकाळ सकाळी पण एवढे लोक बडबड करतात. नाही रे, तो आवाज म्यूट करणार आहे. समजलं का? आत्ता आम्ही इथं त्यांना सोडलं होतं आणि तिथे गर्दी होत होती गाड्यांची, त्यामुळे आम्ही निघून चाललो होतो. आणि मी दक्षूला शोधत होते. फायनली मला तो दिसला. तुम्हाला दिसला की नाही कमेंट करून सांगा. आणि आत्ता आम्ही त्यांना ड्रॉप केले स्कूलमध्ये आणि घरी निघालो. आम्हालाही दुसरीकडे जायचं होतं. सो त्यांची एन्जॉयमेंट हेच आमची एन्जॉयमेंट, त्यामुळे आम्ही त्यांना ट्रिपसाठी पाठवलं होतं. खूप हॅप्पीली ते गेले होते. चला कंटिन्यू करा. सकाळी ब्लॉग चालू झाला. थोडंसं राहिलं म्हणून मी जरा मी ब्लॉग करते. काही ब्लॉग बी करू नको. काही जमचा प्रचाराचा पहिला दिवस आहे आणि नारळ फोडायला आम्ही चाललेलो आहे. तर गाईच आम्ही चाललेलो आहे प्रचाराला आणि प्रचाराचा नारळ फोडणार आहोत आता. आणि आजचा पहिला दिवस आहे, तुम्हाला मी दाखवते. स्टे ट्यून. आणि अक्षरा काही बोलते आता. अरे बोल रे. मिलिंदाचा प्रचार चालू आहे आणि आम्ही प्रचाराला चाललोय. सो ओनली घड्याळाला तुम्ही मतदान करा, विकासाला मत करा. सदस्यबाई बोला काहीतरी. ओनली घड्याळाला मतदान करा. घड्याळाला मतदान करा. 4 वाक्य विसरली वाटतं. आपलं कुठे मत आहे? 2 लाख. बोलत नाही म्हणलं, काय तुझं मत कुठेतरी दुसरीकडे होत वाटतं.
दादाच. आमचं सगळ्यांचं मत घड्याळाला. तुम्ही पण सगळ्यात मतदान करा घड्याळाला. चेंज करा रे, एकच वादा मिलिंद दादा. आता घोषणा पण आमच्या चेंज करणार आहेत आम्ही थोडा 1-2. रीमा ठरून आलेली आहे. पौड आंबडवेडकरांना तुम्ही सर्व मतदारांना एक विनंती आहे, सगळ्यांनी करा एकच वादा आणि फक्त मिलिंद दादा. सगळे मागे शोधताई साईल वाळा. गाईज प्रचाराला अजून सुरुवात नाही झाली. आम्ही येऊन बसलो इकडे. झाल्यावर सांगतो. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण समोरील स्थानापन्न व्हावं. सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतात असे पत्रकृती आणि लोकप्रिय आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांच्यासह सारिकाताई मांडेकर, माजी सरपंच निखिलताई रानवडे, त्यांच्या समेत आलेल्या महिला प्रतिनिधीकडून सगळ्यांना विनंती पुढे उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ होत असताना या भव्यदिव्य प्रचार शुभारंभाचा प्रस्तावित करण्यासाठी शंकरभाऊ मांडेकर आधी बोलण्यापेक्षा आता कशा या ठिकाणी आपण आमदार साहेबांचा सन्मान करत आहोत. म्हणून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होईल. चौका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्री अंकुशभाऊ मोरे, आपणास कुमार वाळन, मी पौड अंबरवेडगड चौथी या गटामध्ये शिक्षण हे आर्किटेक्ट आहे. मी स्वतः आर्किटेक्ट आहे. चिन्हाची मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आपल्या समोर मी शंकर भाऊंची माफी मागतो की थोडासा त्रास आपल्यामुळे मला होतोय. मी संपूर्ण मांडेकर कुटुंबाची देखील माफी मागतो. भाऊ, मला तुम्ही माफ करा. नाही, पण मला अजितदादांनी तिकीट दिले मला मान्य आहे. अजितदादांनी सर्वे केला, आपण ते देखील सांगितलं. पण काही अपप्रचार चालू आहे, त्याबद्दल मी माझ्या परिवाराकडनं किंवा माझ्या सर्वांकडनं भाऊंच्या संपूर्ण मांडेकर कुटुंबांची, शंकर भाऊंची माफी मागतो की काही चुकीच आपल्याबद्दल इथे लोक सांगतायत. मला वाटलं नव्हतं की राजकारणात असं देखील काही होत असेल. असं जर होत माझ्या नेत्यावरती जर असे काही आरोप होत असतील तर साहजिक आहे, एखाद्या कार्यकर्त्याला दुःख होणे साहजिक आहे. पण भाऊ, आपल्याकडनं मी एक गोष्ट शिकलो की माणसाने संयमी कसं असावं. या गोष्टीचं मी 100% माझ्या आयुष्यात पालन करेन. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मतदानातून तुम्ही मलाच नाही तर इथे बसलेल्या सर्व एनसीपी राष्ट्रवादी घड्याळ पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. कारण आपण आपले लोकप्रिय आमदार आणि आपले लोकप्रिय अजितदादा पवार यांचे हात बळकट करायचे सुरुवात मुळशी तालुक्यातून करूया ही नम्र विनंती. धन्यवाद. मी 68 आंबडवेड कोळवण या पंचायत समिती गणाकडून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा मला सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करायची आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुळशी तालुक्यातील जेवढे 909 उमेदवार आहेत, 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गणातील दिसले घड्याळ दाब बटन, दिसले घड्याळ दाब बटन, सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी बहुसंख्येने वाईट बोललो नाही. त्याचा आढळ सुद्धा मी या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून असे अनेक कार्यकर्ते उभे राहत असताना खरं तर नेतृत्वाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मी आता या युवकांच्या उमेदवारांची नाव घेतलेली, त्या ठिकाणी बाकी आपल्या अनेक उमेदवार या ठिकाणी बसलेले जे खऱ्या अर्थाने या पद्धती इच्छुक होते. परंतु सर्वांनाच माहिती आहे, इलेक्शन मध्ये प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. सरपंच झाले की सुरुवातीला गावात काम करत असताना कार्यकर्ता म्हणून एखादा कार्यकर्ता काम करतो. इथे जेवण वगैरे करून बराच वेळ झाला होता. आता कॉफी घेत होतो आणि नेक्स्ट टाइम आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. तसं मला तेच सांगते, मी कॉफी घेते. आलेलो आहे एका ठिकाणी, आम्हाला भेटलाय ट्रॅक्टर. न्यू लॉन्च झालाय गाईज. ट्रॅक्टर कोणाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. आम्ही आलो आहे एका ठिकाणी. सो कंटिन्यू करा. जेवण खाऊन आम्ही काही दाखवलं नाही, उगाच नजर लागणार आमच्या जेवणाला. बोला परत.
तेच आता बोलले. नाही मी तुम्हाला काही सांगायला आलो. बरं ठीक आहे. Guys, माझे व्हिडिओ हे बघतात या वहिनी, तर थँक्यू तुम्ही मला येऊन सांगितल्याबद्दल. माझ्या युट्यूबला पण ब्लॉग वगैरे असेल त्यामध्ये पण बघते. वी आर इन नेक्स्ट डे. आता आम्ही नेक्स्ट डेला आहोत. कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग तुम्हाला सोबतच बघायला भेटेल. आम्ही आलोय आता, कुठला एरिया आहे का हा? बीचवर आलोय असं समजलं. तर चालेल, काशिक बीचवरती आलोय. ही म्हणते काशिक म्हणून म्हटलं बीच, काशिक बीच. अच्छा, आम्ही डॅमवर आलोय, काशिक डॅमवरती आलेलो आहे असंच व्ह्यू बघण्यासाठी. तुम्हालाही दाखवते. इतका छान असा व्ह्यू आहे आणि थोडासा वेळ आहोत आम्हाला म्हणून आम्ही आलेलो आहोत. काही लोक येतात त्यामुळे आलेलो आहोत, त्यांची वाट बघतोय. सो मस्त पाण्याचा शेजारी आलेला आहोत. बघू आता थोडाफार ब्रेकफास्ट करूया. हां घे ना. मीठ मसाला लावून देत असेल तर घ्या. तर आता आहोत आम्ही एवढ्या जणी. मेघा आणि ताई म्हणते मी तुला. ताई काकू नको, बरोबरी ताई आणि छकुली आणि साहिल, आम्ही सगळे एवढे जण आहोत. व्ह्यू दाखवते तुम्हाला. बरं वाटतंय. ही गेली कैरी घ्यायला. आणि आता मी इकडे खाणार आहे कैरी विथ मीठ मसाला. खाल्लेली कोण म्हणेल का आम्ही दौऱ्यासाठी आलोय, तर हो आम्ही दौऱ्यासाठीच आलोय. ओनली मिलिंद दादाच्या, पण बाकीचे लोक येतात त्यामुळे वेटिंगला आहोत आम्ही इकडे आता. सो कंटिन्यू करा. 50 डॅमवरती आलोय. पेरू, काकडी आणि काय रे आणि कैरीमध्ये आमची फसवणूक झाली. 50 रुपये, 400 रुपये किती? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो कैरी. आणि इकडे आम्हाला जाताना येताना रोड कैऱ्याच दिसतात. त्यांना असं वाटतं आम्ही कुठे पुणे मुंबईवरून आले. प्रॉपर इथून येतात. जाताना दाखवते मावशीशी बोलताना मी तुम्हाला. कैरी घेऊनच जाते. हाय स्नेहल. काही जर स्नेहल आली आहे आमच्या. कोण? स्नेहल फाटक आलेले आहेत आमच्या प्रचारामध्ये. हो गो बाई 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 बघ तोंड तुझं. ह्याच्या दिवशी आली नव्हती बाई, मी रोजच येते. नाही ह्याच्या दिवशी आली नव्हती. तुझ्यापेक्षा तर जास्त मी येते का नाही? कधी गाईच मस्त असं निवांत क्षणी बसलेलो आहे. जे आम्हाला बसायचं नाही आता, पण आम्ही बसलेलो आहोत. मेघा मॅडम तर बघा 10-15 दिवस तुमच्यावरची दाखवली की तू बघितलं असेल की दाखवली की मागच्या ह्याच्यात. गाईच आम्ही निवांत क्षण जगतोय आता. बघू शकतो 100ची कैरी खाते आम्ही. 100 रुपयाची कैरी जी की इकडे फुकट भेटते ती आम्हाला 100 रुपयाला भेटली. म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळते कुठे गेल्यावरती. मस्त. गायत्रीला खायचीच होती, फायनली घेतली. ती घेणारच होती जाताना. मी पण तिच्या मागे घेणारच होते. खूप सारा वेटिंग झालाय. आता आम्ही वडापावची ऑर्डर दिली आणि आता वडापाव खाणार आहे आणि पुढच्या कामाला लागणार आहे. आज यूट्यूबला लाईक, शेअर, कमेंट करा. हिच्या सबस्क्राईब जर कोणी केली नसेल त्यांनी करा. आणि मी फिरते तर मला खूप सारे माझे सबस्क्रायबर, माझे फॅन भेटतात. तर सगळ्यांना लव यू आणि कीप सपोर्टिंग. मला पहिले लव यू होतं, मग तुम्हाला. गाईज इथंच ब्लॉग एंड करतात. भेटत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.